नमस्कार, मी अनिल चव्हाण। मागील 30 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मार्गदर्शन न्यू यशस्वी क्लासेसच्या माध्यमातून करत आहे। त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या आश्रमशाळा यांच्या हजारो मुलांना दरवर्षी मार्गदर्शन करण्याचं भाग्य मला लाभतं। आणि आता ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव, माझ्या सहकारी शिक्षकांच्या आणि इजी टेस्ट ॲपचे प्राध्यापक बुतंडा सर आणि त्यांचे सर्व टीम यांच्या प्रोत्साहनातून मी युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे। गेली 30 वर्ष मी कधीही मुलांना गणिताचा घरी अभ्यास दिला नाही, तरी एकही विद्यार्थी अजूनपर्यंत नापास झालेला नाही। हे कसं शक्य होतं हे आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊनच करूया। मी तुम्हाला गणित भाग 2 जो तुमच्या दृष्टीने खूप सोपा आहे अशा याचा विचार करूया। सोपा मी मुद्दा म्हटलं। पुस्तकाचे 168 पानं आहे। मुलं प्रत्येक पानावरचं प्रत्येक गणित सोडवतं, तरी शेवटी ते म्हणतं मला गणित येत नाही। प्रयत्न प्रत्येक गणितापर्यंत जाऊन पोहोचण्याचा करतात। परीक्षेच्या कालखंडामध्ये अचानक ती गणित विसरली जातात। हे का होतं तर मूलभूत अशा संकल्पना आत्मसात न करता केवळ गणित सोडवत असाल तर हे प्रश्न निर्माण होतात। हे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार। यासाठी आपण भाग 2 चे गणित भाग 2 चा पहिलं प्रकरण समरूपता याचा विचार करूया। समरूपता प्रकरणाचे प्रामुख्याने 2 भाग होतात। एक समरूपता पूर्वीचा भाग आणि समरूपतेचा भाग। समरूपता पूर्वीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही गुणधर्म आणि प्रमेय येतात। या गुणधर्मांचा आणि प्रमेयांचा वापर आपल्याला समरूपता ही संकल्पना व्यवस्थित समजून घेण्यासाठी होतो। म्हणून आपण सुरुवातीला काही गुणधर्म प्रमेय पाहूया। मी तुमच्या या प्रकरणाचं विश्लेषण करत असताना, तुम्हाला समजून देत असताना 3 भागांमध्ये समजून देणार। सुरुवातीला एकत्रितपणे सर्व गुणधर्म आपण पाहू, प्रमेय पाहू। ते गुणधर्म आणि प्रमेय झाल्यानंतर मग सराव संच आपण पाहणार आहोत। कारण कोणतंही गणित आलं तर त्यासाठी कोणत्या गुणधर्माचा, कोणत्या प्रमेयाचा वापर करायचा हे आपल्याला एकत्रितपणे समजलं पाहिजे। यासाठी आपण सुरुवातीला सर्वच गुणधर्म आत्मसात करू। यातला पहिला गुणधर्म आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म। 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म यामध्ये एकूण 4 सशर्त विधान येतात। यातलं पहिलं सशर्त विधान आहे ते म्हणजे जर 2 त्रिकोणांच्या पाया आणि उंची असमान असेल, म्हणजे सारखी नसेल, तर त्यावेळेस त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायासंगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढी असते। या ठिकाणी आपल्याला या वाक्यामधली प्रत्येक संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे। इथं काही महत्वाचे मुद्दे आलेले। पहिला भाग आहे तो म्हणजे गुणोत्तर, दुसरा पायासंगत उंची, आणि तिसरा घटक आहे क्षेत्रफळ।
या तिन्ही संकल्पना पहिल्या समजल्या पाहिजे. गुणोत्तर, गुणोत्तर आणि प्रमाण या संकल्पना जरी समान असल्या तरी त्यांची मांडणी मात्र वेगळी असते. जर ए आणि बी हे दोनच वास्तव संख्या असतील तर गुणोत्तर मांडत असताना ए छेद बी या स्वरूपात मांडलं जातं, तर प्रमाण लिहित असताना एस बी अशा पद्धतीने लिहिलं जातं. दोघांचं मांडणी जरी वेगवेगळी असली तरी अर्थ मात्र सारखाच होतो. ती तुलना असते दोन संख्यांची. यानंतर पायासंगत उंची याचा अर्थ पाहूया. पाया म्हणजे ज्यावर उभा आहे तो. उंची म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सरळ अंतर, याला आपण उंची म्हणतो. सर्वसाधारणपणे त्रिकोणाचा पाया म्हणजे त्रिकोण ज्या बाजूवर उभा आहे त्या बाजूला पाया म्हटलं जातं. आणि त्रिकोणाचे डोके म्हणजे शिरोबिंदू पासून पायापर्यंत सरळ अंतर, भूमितीय भाषेमध्ये आपण त्याला लंबांतर म्हणतो. हे लंब अंतर, याला त्रिकोणाची उंची म्हणायची. संगत हा शब्द कशासाठी आहे तर पायाशी निगडीत असलेली उंची. कारण पाया बदलला की उंची बदलते, म्हणून पायाशी निगडीत असलेली उंची याला पायासंगत उंची असं म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी मी मुद्दाम आकृती अगोदरच काढून ठेवले. त्रिकोण एबीसी मध्ये पाया बीसी आहे, तर त्याचा शिरोबिंदू ए मधून काढलेला लंब एडी ही उंची आहे. म्हणजे बीसी पाया असताना उंची एडी, म्हणून बीसी संगत उंची एडी आहे. इथं आपण बाजू एसी घेतली. एसी पायाला लंब आहे शिरोबिंदू बी मधून बी, म्हणून बी ही उंची आहे आणि पाया एसी आहे. एसी पायासंगत उंची एई, त्याचप्रमाणे एबी पायासंगत उंची सीएफ. बाजू, प्रत्येक बाजू त्रिकोणाची ही पाया असू शकते, त्याच्या समोरील शिरोबिंदूतून काढलेले लंब ही त्यांची उंची असेल. या तिन्ही आकृती एकत्रित केल्या तर अशा पद्धतीनं पाया बीसी संगत उंची एडी, पाया एसी संगत उंची बी आणि पाया एबी संगत उंची सीएफ होईल. म्हणजे त्रिकोणाचा पायाशी निगडीत असलेली उंची. लघुकोन त्रिकोणामध्ये तिन्ही शिरोलंब हे त्रिकोणाच्या आतमध्ये असतात. काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू परस्परांना लंब असतात, परिणामतः एक पाया असतो तर दुसरी उंची असते. कर्णावर मात्र काटकोनाच्या शिरोबिंदूतून काढलेले लंब ही उंची असते. तर विशालकोन त्रिकोणामध्ये पायावर लंब काढता येत नाही. विशालकोन करणाऱ्या बाजूंवर समोरील शिरोबिंदूतून लंब येत नाही, तर तो बाहेरून लंब जातो. म्हणून पियर्स लंब रेषा क्यूआर, कारण रेख क्यूआर वर, बाजू क्यूआर वर लंब नाही, तो लंब येतो रेषा क्यूआर वर. ह्या संकल्पना आपल्याला माहित होणं खूप महत्वाचं असतं हा गुणधर्म समजण्यासाठी. आणि सर्वात शेवटचा शब्द होता त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित असलं पाहिजे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. या ठिकाणी त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ मानायचं झालं तर 1/2 पाया बीसी गुणिले उंची एडी. इथं मात्र पाया एसी असेल तर उंची बी आहे, म्हणून 1/2 पाया एसी गुणिले उंची बी. आता ह्या संकल्पना तुम्हाला समजल्या असतील तर गुणधर्म पहा कशा पद्धतीने आपल्याला मांडता येतो. दोन त्रिकोण, म्हणून या ठिकाणी आपण दोन त्रिकोण काढलेले आहेत. त्यातला एक त्रिकोण ए बी सी, दुसरा त्रिकोण पी क्यू आर. म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये
पक्षामध्ये म्हणता येईल आपल्याला आकृतीच्या शेजारी पक्ष साध्य लिहायचं. पक्ष असेल त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी लंब आहे बाजू बीसी ला. याचा अर्थ एडी हा बीसी ला लंब आहे, म्हणजे एडी ही उंची आहे, बीसी हा पाय आहे. तर त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेख पीएस लंब आहे रेख क्यूआर ला. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात मांडणे. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळासाठी संज्ञा आहे एरिया. त्रिकोण एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ, छेदाला त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ, यांचं गुणोत्तर त्रिकोण एबीसीचा पाया बीसी आणि उंची एडी यांचा गुणाकार छेद त्रिकोण पीक्यूआरचा पाया क्यूआर गुणिले उंची पीएस यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतो. हा गुणधर्म समजून घेत असताना विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, पेपरला आपल्याला प्रेझेंटेशन खूप महत्वाचं असतं आणि प्रेझेंटेशन वर बरेचसं काही अवलंबून असतं. म्हणून आपला पेपर लिहिताना जे प्रेझेंटेशन करायचं त्याचे सराव आपल्याला सुरुवातीपासून पाहिजे. प्रमेय म्हणा, गुणधर्म म्हणा, सिद्ध करत असताना ती व्यवस्थित मांडली पाहिजे आणि यासाठी एक नित्य नियमाने टेबल आखत चला. यामध्ये आपण सिद्धता, या सिद्धतेमध्ये आपण टेबल तयार करायचा. टेबलमध्ये 3 चार्ट करायचे. पहिला छोटा भाग येणारे विधान क्रमांक, दुसरा आहे विधान आणि तिसरा भाग आहे कारणे. अशा 3 भागांमध्ये विभागणी होऊ द्या. मग पहिलं विधान आपल्याला करता येईल त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ. एबीसीचं क्षेत्रफळ दाखवण्यासाठी आपल्याला पाया आणि उंची दाखवावं लागेल. म्हणून पहिल्या विधानामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी लंब आहे रेख बीसी. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला अर्थ सांगितला. एडी ही उंची आहे पाया बीसीशी संबंधित. हे आपल्याला पक्षातच दिलेलं आहे म्हणून कारण द्यायचं. प्रत्येक भूमितीय विधानाला कारण देत जायचं. म्हणून रेख एडी लंब आहे रेख बीसी ला. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 1/2 पाया कोणता आहे बीसी गुणिले उंची कोणती आहे एडी. आणि हे का विधान केलं तर सूत्रानुसार. दुसरं विधान त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेख क्यूआर लंब आहे, रेख पीएस लंब आहे रेख क्यूआर ला. हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेलं आहे. म्हणून त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर कसंही वाचा तुम्ही, बरोबर 1/2 पाया कोणता आहे क्यूआर गुणिले उंची कोणती आहे पीएस. कशानुसार सूत्रानुसार.
आता जर आपण साध्यात पाहिलं तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि गुणोत्तर म्हणजेच आपल्याला विधान 1 आणि विधान 2 चा भागाकार केला, एका बाजूचा भागाकार केला तरी ही बाजू मिळेल. म्हणून विधान 1 आणि 2 चं गुणोत्तर घेतलं तर तिसरं विधान मिळेल. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेदाला एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर 1/2, इकडच्या बाजूचं सुद्धा गुणोत्तर येणार आहे, 1/2 बीसी गुणिले एडी छेद 1/2 क्यूआर गुणिले पीएस. सूत्रानुसारच समान घटक 1/2 1/2 कॅन्सल झाले तर आपल्याला खाली विधान मिळेल. उजव्या बाजूला बीसी गुणिले एडी छेदाला क्यूआर गुणिले पीएस. हे कशाचं गुणोत्तर मिळालं तर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर मिळालं. बीसी गुणिले एडी छेद क्यूआर गुणिले पीएस. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पहिला जो त्रिकोण आहे त्या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए मानलं आपण. पाया B1 घेतला आणि उंची H1 घेतली. पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 पाया B1 व उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 पाया B2 व उंची H2. तर सूत्र रूपात आपल्याला मांडणी करता येईल. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. हा पहिला गुणधर्म मिळाला. म्हणजे जर पाया आणि उंची समान नसेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. आपण गुणधर्म पाहिला की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ही पाया संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढी असतात. पण हे कधी जर पाया आणि उंची समान नसेल. म्हणजे या गुणधर्मामध्ये एकूण 4 सशर्त विधानं येतात. सशर्त म्हणजे अटीसहित. पहिली अट काय, जर पाया आणि उंची समान नसेल तर क्षेत्रफळ ही पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. यातली दुसरी अट पहा, समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळाची गुणोत्तरे ही संगत पायाच्या प्रमाणात. उदाहरणार्थ या ठिकाणी H1 ही उंची आणि H2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची H1 दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 समान आहे. H1 H2 समान आहे. समान घटक कॅन्सल होतात. म्हणजेच याचाच अर्थ जर H1 H2 कॅन्सल झाले तर खाली काय राहतात, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. A1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, A2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. याचाच अर्थ दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात B1 आणि B2 यांच्या गुणोत्तरा एवढं म्हणजे पायाच्या प्रमाणात असेल. म्हणून आपण या ठिकाणी म्हणूया तर A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2. अगदी त्याचप्रमाणे पाया समान असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे संगत उंचीच्या प्रमाणात असतात. पाया B1 आणि B2 समान आहे. B1 B2 समान असेल तर H1 आणि H2 राहील. म्हणजेच
A1 अपॉन A2 बरोबर H1 अपॉन H2 आणि चौथं सशर्त विधान आहे, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, समान उंची असेल, तर क्षेत्रफळे सुद्धा समान असतात. पहा, पहिल्या गुणधर्मानुसार A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. B1 B2 समान कॅन्सल केले, H1 H2 समान कॅन्सल केले, राहिलं मूल्य 1, गुणोत्तर 1 येतं. A2 चं जर आपण पक्षांतर म्हणजे A2 पलीकडच्या बाजूला गेला तर A1 बरोबर 1 गुणिले A2 म्हणजे A2. याचाच अर्थ पाया समान असेल, उंची समान असेल तर क्षेत्रफळे समान असतात, म्हणजेच A1 बरोबर A2. जर B1 B2 समान असेल, H1 H2 समान असेल तर A1 बरोबर A2 येईल. विद्यार्थ्यांनो, एकदा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण गुणधर्म चारही अटी सहित लिहिता येईल. आता या गुणधर्मांमध्ये एक महत्वाची बाब आपल्याला पाहिजे, ती म्हणजे दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल तर क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात, परंतु उंची कधी समान असते, केव्हा समान असते, याबद्दल पहिल्यांदा आपण पाहूया. विद्यार्थ्यांनो, आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म पाहिला. या गुणधर्मात अतिशय महत्वाचे बाब आपण पाहिले की दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात. मग दिलेले त्रिकोण हे समान उंचीचे कधी असतात? कारण या गुणधर्माचा, या संकल्पनेचा वापर आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात करायचा आहे, जे आपलं पुढचं प्रमेय असणार. ते प्रथम पाहू आपण, दिलेले त्रिकोण समान उंचीचे कधी असतील. त्यामध्ये पहिली बाब आहे, दिलेल्या त्रिकोणाच्या बाजू एकाच रेषेवर असतील आणि त्या बाजू समोरील शिरोबिंदू सामायिक असेल तर दिलेले त्रिकोण हे समान उंचीचे असतात. यासाठी आपण उदाहरण पाहू. या ठिकाणी त्रिकोण ABC दिलेला आहे, आपण त्याला नाव देऊ ABC. बाजू BC वर बिंदू D आहे. AD जोडला तर आपल्याला किती त्रिकोण मिळतात पहा. त्रिकोण ABC, त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC. या तिन्ही त्रिकोणांमध्ये बाजू BD, बाजू DC आणि बाजू BC या एकाच रेषेवर आहे. त्रिकोणाचा पाया, त्रिकोण ABC चा पाया BC असेल तर उंची A मधून काढलेली लंबरेषा, A मधून काढलेली लंबरेषा म्हणजे सरळ लंब, ही H उंची असेल. ABC ची उंची H आहे. त्रिकोण ABD चा पाया BD असेल तर उंची A मधून काढलेला लंब H असेल. तर त्रिकोण ADC चा पाया DC आहे. A मधून काढलेला लंब H आहे म्हणजे उंची Hच आहे. त्रिकोण ABC ची उंची H, त्रिकोण ABD ची उंची H आणि त्रिकोण ADC ची उंची H समान. हे का झालं तर तिन्ही त्रिकोणांचे पाया एकाच रेषेवर आहे आणि शिरोबिंदू एकच आहे, परिणामतः उंची समान येते. म्हणून ज्या वेळेस दिलेल्या त्रिकोणांच्या बाजू एका रेषेवर असतील आणि समोरचा शिरोबिंदू सामायिक असेल तर अशा परिस्थितीमध्ये दिलेले सर्व त्रिकोण हे समान उंचीचेच असतात. या ठिकाणी
त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीडी व त्रिकोण एडीसी च्या बाजू बीसी, बीडी व सीडी एकाच रेषेत आणि त्या समोरील शिरोबिंदू ए सामायिक आहे. इथे लक्षात ठेवाय त्या बाजू समोरील शिरोबिंदू सामायिक हवा, सामायिक आहे म्हणून त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीडी व त्रिकोण एडीसी समान उंचीचे. हीच आकृती किंवा अशीच आकृती आपण अजून एक काढूया. या ठिकाणी ए बी आणि इथे क्यू बिंदू घेऊ. त्रिकोण ए बी क्यू घेतलेला, ए बी बाजूवर बिंदू पी घेतला, पी क्यू जोडला तर 3 त्रिकोण मिळतात. ए बी क्यू, ए पी क्यू आणि पी बी क्यू असे 3 त्रिकोण मिळतात. या तिन्ही त्रिकोणांच्या बाजू ए बी ही बाजू, ए पी ही बाजू आणि पी बी ही बाजू एकाच रेषेवर आहे आणि त्या बाजू समोरचा शिरोबिंदू क्यू सामायिक आहे. अशा परिस्थितीत हे तीनही त्रिकोण समान उंचीचे होतील आणि समान उंचीचे होतील तेव्हा त्यांची क्षेत्रफळे ही संगत पायाच्या प्रमाणात असतील. मग ही संकल्पना लक्षात आली का की जर त्रिकोणाच्या बाजू एकाच रेषेवर असतील आणि समोरचा शिरोबिंदू सामायिक असेल तर ते त्रिकोण हे नेहमी समान उंचीचे असतात. दुसरी परिस्थिती आपल्याला पाहिजे, त्रिकोण समान उंचीचे केव्हा होतात. बी घटक पाहू आपण. समांतर रेषेमध्ये असलेले त्रिकोण समान उंचीचे. समांतर रेषा म्हणजे काय तर आपल्याला माहिती एकाच प्रतलात असलेल्या परंतु परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतो. मला एका विद्यार्थ्याने समांतर रेषेची व्याख्या अतिशय सुंदर सांगितली होती. त्या व्याख्येत आपण या ठिकाणी पाहू. व्याख्येच्या स्वरूपात त्याच विद्यार्थ्याच्या व्याख्येच्या स्वरूपात जाऊ. समांतर रेषेला समांतर रेषा म्हणतात. त्याच व्याख्येची मी फोड केली. सम म्हणजे सारखे, अंतर असलेल्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. याचाच अर्थ रेषा एल आणि रेषा एम समांतर असेल तर त्या विद्यार्थ्याच्या व्याख्येनुसार या दोन रेषांमध्ये सर्व ठिकाणी अंतर समान असेल तर समांतर रेषा. शब्दशः अर्थ घेतला तर रेषा एम वर आपण ए बिंदू घेतला, रेषा एम वरच बी बिंदू घेतला, रेषा एल वर सी बिंदू आहे आणि डी बिंदू आहे. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण मिळणार ए बी सी. दुसरा त्रिकोण मिळणार ए बी डी. आता जर आपण विचार केला, डी बिंदू थोडासा मी साईडला घेतो म्हणजे आपल्याला ती संकल्पना अधिक चांगली स्पष्ट होईल. बिंदू डी, आता अशा परिस्थितीमध्ये त्रिकोण ए बी सी चा पाया ए बी आहे तर उंची लंब
म्हणजे एच ही उंची असेल, त्याला H1 म्हणू. त्रिकोण एबीडीचा पाया AB आहे, उंची लंब, त्याला H2 म्हणू. H1 आणि H2 या प्रमाणात, कारण दोघांचाही पाया AB समान आहे. पाया समान असेल तर क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात. आणि H1 आणि H2 हे दोन समांतर रेषेमधलं अंतर आहे. परिणामतः यांची उंची समान आहे. म्हणून जर दिलेले त्रिकोण हे समांतर रेषेमध्ये असतील तर त्यांची उंची ही समान असते. या ठिकाणी अजून एक बाब लक्षात ठेवा की जर त्या त्रिकोणांची एखादी बाजू सामायिक असेल तर त्या त्रिकोणांचा पाया समान असतो आणि उंची सुद्धा समान असते, म्हणजे क्षेत्रफळ समान असतात. पण आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे, उंची समान केव्हा असेल तर लक्षात ठेवायचं, समांतर रेषेमध्ये असलेले दोन त्रिकोण हे नेहमी समान उंचीचे असतात. म्हणून या ठिकाणी पहिला मुद्दा घेणार आपण, त्रिकोण ABC व त्रिकोण ABD, ABD, त्याचप्रमाणे त्रिकोण ABCD आणि ACD हे दोन त्रिकोण सुद्धा समांतर रेषेमध्ये आहेत. त्रिकोण ACD व त्रिकोण ABCD हे चारही त्रिकोण समान उंचीचे. का समान उंची? तर चारही त्रिकोण ही समांतर रेषेमध्ये आहे, परिणामतः त्यांची उंची समान आहे. समांतर रेषेमध्ये असलेले जेवढे त्रिकोण आहेत तेवढे दोन समांतर रेषेमध्ये समाविष्ट असलेले सर्वच्या सर्व त्रिकोण हे समान उंचीचे असतात. धन्यवाद.